नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळं स्वागत आहे आपल्या चॅनलवर इतिहास मित्र 03. मित्रांनो, आज आपण आलोय परेलमध्ये गणसंकुलचा तुम्ही मेन गेट बघू शकता. इकडून सगळे मोठे मोठे गणपती निघतात आणि आपण आलोय आज अपडेट द्यायला. तर मित्रांनो, आपण गणसंकुलमध्ये तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवतो. आपण वर्कशॉपमध्ये होते, गणपती बनलेले अजून पण मंडपचं काम चालू आहे. डेकोरेशन म्हणजे बांबू आणि बांधतायत. तर हा वर्कशॉप तुम्हाला दाखवला. आता आपण चाललोय परेल वर्कशॉपला. तर तुम्ही हा गणसंकुलचा एन्जॉय करा. तुम्ही आपण जाऊया परेल वर्कशॉपला. चला मित्रांनो, गणसंकुलमध्ये आपण आता आलो आणि बघा इकडे ढोल ताशा आहेत आणि इकडे पूजा होते म्हणून ढोल ताशा आणले. आणि इकडे तुम्ही बघू शकता ते बघा इकडे मंडप बांधलाय पण अजून एक पण मूर्ती झाली नाही. आज पूजा आहे म्हणून ढोल ताशा पण आले. आणि बघा इकडे बॅनर आणि इकडे समोरच पूजा आहे. आणि इकडे मूर्तिकार वगैरे बसलेले होते. आणि इकडे मंडप तर प्रॉपर बांधून ठेवलेला पण अजून गणपती बनवायचे. इकडे घरगुती गणपतीचा बाप्पाची मूर्ती आहेत छोटे छोटे परेल वर्कशॉप मध्ये. आणि जस्ट परेल वर्कशॉपच्या गेट समोरच आहे आपण. बघा इकडे बॅनर आणि इकडे आतमध्ये आहे. आणि ही जागा तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, इथे पूर्ण आहे ना, पूर्ण जेव्हा गणपती बाप्पा निघतात तेव्हा फुल भारी असतं. आणि आपल्या इकडे मित्र आहेत, चालले आतमध्ये. चला जाऊया आतमध्ये आपण. आता आपण वर्कशॉपच्या आतमध्ये जस्ट एंट्री मारली आणि इकडे बघू शकता मित्रांनो, इकडे पुढे साचे वगैरे आहेत. इकडे खूप सारे असे साचे आहेत आणि सामान पण आहे. आणि इकडे एक पाठ पण आला गणपती बाप्पाचा. आणि आपण एंट्री केलं तर लेफ्ट साईड तुम्हाला जसं माहिती असेल मित्रांनो, घरगुती गणपती असतात मित्रांनो. घरगुती गणपती ते हा शॉप बनला आहे, फक्त अजून मूर्ती याची बाकी आहेत. आणि या साईडला पण काही काम सामान आहे. आणि इकडे साचे रेडी होत आहे मित्रांनो, बघू शकता बघा साच्याचं काम चालू आहे. आणि या साईडला पण एक पाठ आला आहे. आणि जे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं पण डिपार्टमेंट आहे, तिकडे दरवर्षी बसले आहेत. आणि या साईडला पण आहे, बघू शकतात साचे वगैरे आहे. इकडे पण काम चालू आहे बघा, तिकडे पण काम चालू आहे. आणि हे बघा इकडे बसले तर बघा इथे बघू शकतात. आणि ते पण काम चालू आहे बघा. इथे साचे वगैरे ठेवलेत आणि खूप सारे असे. इकडे पण बघा इथे पाठ आलाय, बघू शकता बघा. आणि इकडे बघा एक ट्रॉली आली आहे मित्रांनो. आज तारीख आहे 15 तारीख आणि ट्रॉली पण आली आहे बघा. इकडे परेलचा विघ्नहर्ता मित्रांनो, ट्रॉली आली आहे. आणि कालच म्हणजे 14 तारखेलाच पाद्यपूजन पण झालं इकडे. आणि इकडे बघा साचेचं काम चालू आहे, बघू शकतात. ब्लॉगचं नाम इतिहास मित्र 03 मित्रांनो. हे बघा इकडे बघू शकता. बघा इकडे पण एक साचा आहे, साचा रेडी करतात. आणि बाकीचे पण रेडी झाले आहेत, म्हणजे पाय वगैरे नॉर्मली रेडी झाले आहेत, पण आम्ही ते दाखवू नाही शकत. आणि या साईडला बघू शकता मित्रांनो, त्या साईडला पाठ आहेत, 4 पाठ आले तिकडे. आणि बघा इकडे पण एक ट्रॉली आहे मित्रांनो. हे जोगेश्वरीचा राजाची ट्रॉली पण आली आहे मित्रांनो. म्हणजे 2 ऑलरेडी ट्रॉल्या आल्या आहेत. नाही, पाठी पण एक ट्रॉली आहे मित्रांनो, तुम्हाला ती पण जाऊन दाखवतो मित्रांनो. आणि इकडे सगळं टेम्पो वगैरे, तर इकडे पण ट्रॉली आली आहे बघा. बघा इकडे पण ट्रॉली आली आहे. आणि बघा इकडे साचे येत आहेत. आणि त्या साईडला पण एक ट्रॉली आहे मित्रांनो, बघू शकता. ते बघा म्हणजे खूप सारे ट्रॉले आले, 4-5 ट्रॉले आले इकडे बघा. अजून इकडे वर्कशॉप बघू शकता मित्रांनो. जेव्हा गणपती बाप्पा इथे असणार तर अजून भारी मजा येणार आहे. आणि समोर पण 2-4 पाठ आहेत आणि साचे आहेत, तुम्हाला मी दाखवतो तिकडे जाऊन. हे बघा इकडे ना 4, बघा 1, 2, 3 आणि 4 पाठ आहे. आणि इकडे अरुण दादा बसले आहेत. आणि तिकडे जे मूर्तिकार आहे ते अरुण दादा पण तिकडे बसले. आणि बघा इकडे साचे खूप सारे आहेत. आणि हे बघा साचे होऊ शकतो तुम्ही, खूप असे साचे आहेत इकडे. आणि इकडे काम चालू आहे. इथे हा जो वर्कशॉपचा थोडा जागा आहे जिकडे गणपती बाप्पा बनतात ते पण काम चालू आहे. या साईडला पण जिकडे आहे थोडं काम चालू आहे इकडे पण. तर मित्रांनो बघू शकतात इकडे पण गणपती बाप्पा बनतात. खूप सुंदर असा परेल वर्कशॉप 1 वर्षानंतर आपण परत बघणार आहे. खूप सुंदर. तिथे बघा साचेचं काम चालू आहे इकडे, ते लोक फिटिंग करतात इकडे. आणि तेव्हा तिकडे पण काम चालू आहे. सगळे ते जे हे आहे ते लावतात, तुम्ही बघू शकता बघा. आणि साचेच ते तयार करतात, साचच्या आतमध्ये काम करतात ते बघा. आणि इकडे खूप असे साचे आहेत बघा. या साईडला पण साचे आहेत, म्हणजे खूप साचे आहेत. अजून तर बाप्पाची एक पण मूर्ती कंप्लीट झाली नाही बघा. हा भाऊ पण बसलाय, काम करतोय. आणि इकडे पण खूप असे साचे आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा बघू शकता तुम्ही. बघा इकडे हातचा साचा तयार करतायत. इकडे पण साचा आहे बघा. इकडे पण एक साचा जस्ट तयार करत होते. आणि इकडे असे बघा इकडे अजून एक मूर्ती साचा, तिकडे पण बघा हातचा साचा ते असं तयार करतायत. आणि अजून मूर्ती एक पण पूर्ण तयार नाही झाली.
तर मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं आपण गणसंकुल आणि परेल वर्कशॉप मध्ये आलेलो. अपडेट तर तुम्हाला दाखवलं मित्रांनो. अजून काही काम झालं नाही. फक्त गणसंकुलमध्ये फक्त जस्ट मंडप तर बांधतायत आणि आपल्या परेल वर्कशॉप मध्ये ना 7च्या मध्ये काम रेडी होत आहे आणि पाय आणि थोडी हलकी हलकी बॉडी बनवली पण आम्ही तुम्हाला दाखवलं नाही. तर ते नंतरला पुरा मूर्ती तयार झाल्यावर तुम्हाला दाखवणार आहे. 2-3 हफ्त्यानंतर आम्ही परत येऊ इकडे परेल वर्कशॉप आणि गणसंकुलमध्ये. अपडेट असेल तर तुम्हाला देऊ कारण आम्हाला व्हिडिओ काढायला भेटत नाही. जर व्हिडिओ काढायला भेटतेच तर नक्की तुम्हाला देऊ. उच्च मूर्ती तयार झाल्या ते आणि चॅनलला फर्स्ट टाइम आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि कमेंट नाही केली असेल गणपती बाप्पा मोरया तर नक्की कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. आणि आपल्याकडे मित्र आहे बघा दाखव तुम्हाला. मग मोठा मित्र आहे बघा सिद्धार्थ आहे आणि हा भाऊचं नाव तन्मय आणि हा भाऊ तिचं नाम हा हिमांशू. हा उपनगरचा उत्सव. तुझ्याचं नाव आता यांनी पेज नाही खोलला आणि हा आपला मुंबईचा सीट तुम्हाला माहिती असेल खूप साऱ्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया एक नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.